रात्रीचे 9:30 वाजलेले होते. सर्वजण मिळून जेवण वगैरे आटोपून झाल्यानंतर सायकलवरून येरवडे या गावाला जायचं म्हणून ठरवलेलं होतं. त्या ठिकाणी जत्रा होती. त्या जत्रेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी विकत मिळत होत्या आणि मध्यरात्रीनंतर एक जबरदस्त असा छबिना निघत होता. गोपी माझ्याकडे पाहत म्हणाला, आपण त्या जत्रेला जायचं आणि पूर्ण रात्रभर तिथेच थांबायचं. त्यावेळेला शरद त्याच्याकडे पाहत म्हणाला, तुला माहीत आहे का, छबिन्याला थांबणं साधी गोष्ट नाही. छबिना हा काही ठराविक लोकांसाठीच निघालेला असतो आणि 30 लोक तिथे थांबू शकतात. गोपी आणि शरदचं बोलणं ऐकल्यानंतर मी मध्येच म्हणालो, मला वाटतं की आपण सर्वांनी त्या ठिकाणी थांबावं. इतके वर्ष झालं वयोवृद्ध लोकांकडून आपण ऐकत आलेलो आहोत की छबिना हा वेगळ्या पद्धतीचा असतो, असा असतो तसा असतो. नेमका असतो तरी काय आपल्याला कधीच माहिती नाही आणि कधी प्रत्यक्ष पाहिला नाही. त्याच वेळेला लाला आमच्या पाठीमागे बसलेल्या खुर्चीवरून उठला आणि आमच्याकडे पाहत म्हणाला, तुम्हाला छबिन्याचे रहस्य माहीत नाही. तेव्हा आम्ही त्याच्याकडे पाहत म्हणालो, म्हणजे नेमकं काय आहे तरी काय रहस्य. तेव्हा तो म्हणाला, भीमा तुझ्या लक्षात येत नाही, कित्येक वर्ष झालं जो व्यक्ती छबिनेला जातो असे 3 छबिने जेव्हा पूर्ण करतो 3 वर्षानंतर त्याच्या घरी लक्ष्मी अखंड नांदते. दैवी गोष्टी असती तर मी मानली असती, पण तू तर या वेताळाच्या छबिन्याला जायचा विचार करत आहेस आणि वेताळ हा भूतांचा राजा आहे. वेतोबा देव म्हणून सुद्धा आपल्या भागातील लोक पूजतात, पण शेवटी प्रेतपूजा भूतपूजा माणसाला कधी ना कधीतरी दगा देतेच. तेव्हा लाला माझ्याकडे पाहत म्हणाला, भीमा तुझ्या लक्षात येत नाही, आतापर्यंत ज्या कोणीही पूजा आणि दिवट्या धरायचं काम केलेलं आहे, छबिन्याला वाट दाखवायचं काम केलेलं आहे, त्या व्यक्तीला 7 पिढ्या बसेल एवढं धन प्राप्त झालेलं आहे. तेवढ्यात शरद त्याच्याकडे पाहत म्हणाला, क्वचित एखादी व्यक्ती आहे प्रत्येक गावामध्ये, नाहीतर आतापर्यंत लोक मेलेलीच कथा मी ऐकलेली आहे. मला माहिती आहे तिकडं नामू म्हणायचा जो व्यक्ती होता, जो नावी काम करायचा, त्याच्या बाबतीत काय झालं माहीत आहे ना. त्याच्या घरातील एकही व्यक्ती जिवंत नाही. मी त्यावेळेला शरदकडे पाहत म्हणालो, काय झालं काय नेमकं त्याच्या बाबतीमध्ये. तेव्हा शरद म्हणाला, तुला नामूची घडलेली घटना माहीत नाही. तेव्हा मी म्हणालो, होय मला खरंच माहिती नाही. मी बाहेर होतो ना रे, मी पदवीच्या शिक्षणासाठी बाहेर असल्यामुळे गावातील बऱ्याच गोष्टी मला माहिती नाहीत. त्यावेळेला शरद मला सांगू लागला. सर्वजण अगदी शांततेने ती कथा ऐकू लागलेले होते. नामदेव त्याच्या घरातील 5ही जणांबरोबर त्या ठिकाणी पोहोचला होता. नामदेव, नामदेवची बायको, त्याचा मुलगा, त्याची सून आणि त्याचा भाऊ जितेंद्र. विशेष करून छबिन्याच्या वेळेला थांबण्यासाठी त्यांच्या घरच्यांनी हट्ट धरला होता. त्याचा भाऊ जितेंद्र म्हणत होता की छबिन्याला थांबायला नको. नामदेव म्हणत होता की थांबल्यावर काय होईल, आपल्याला 3 वर्ष थांबायचं आहे. जर थांबलं तर आपल्या घरामध्ये अखंड ऐश्वर्य प्राप्त होईल, हे लक्षात घ्या. परंतु त्याचा भाऊ जितेंद्र या गोष्टीला तयार नव्हता. नामदेवचा मुलगा, सून, त्याची बायको मात्र या गोष्टीसाठी तयार होते. त्याची बायको तर म्हणाली, मी स्वतः दिवट्या दाखवायचं काम करते. छबिना सुरू झाल्यानंतर 4च दिवट्या दिसतात. राहिलेल्या ज्या दिवट्या असतात त्या सर्वच्या सर्व कुठून येतात, ते सर्वच्या सर्व धनसंपत्ती देणारे जिन असतात. आणि मला माहिती आहे जिनच लोकांना मार्ग दाखवायचं काम करतो, तोच लोकांना श्रीमंत करतो. त्यावेळेला वेतोबाच्या यात्रेच्या निमित्ताने का होईना आपल्याला संपत्ती प्राप्त करण्याची संधी मिळेल, असं म्हणून नामदेवची बायको ललिता त्या गोष्टीला तयार झाली होती. एकापाठोपाठ एक अशा पद्धतीने 10:30 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत सर्वजणांनी तेथील खेळांचा आनंद घेतला. 12 वाजल्यानंतर मुख्य वेतोबाचा छबिना, ज्या छबिन्याला काही ठराविक लोकांनाच मान्यता आहे, त्या लोकांनी तो निघालेला होता. जे कुटुंबातील लोक आहेत, ज्यांना छबिन्याला थांबवण्याची इच्छा आहे, अशा लोकांना त्या ठिकाणाहून परत पाठवण्यात येत होतं. तेव्हा नामदेव आणि त्याची बायको त्या ठिकाणी थांबण्याबाबत तेथील जोगत्याला बोलून झाडाच्या मागच्या बाजूला थांबली. जोगती म्हणाला, जर पुढे काही घडलं तर त्याला जबाबदार मी नसणार आहे, हे लक्षात ठेवा. नामदेवची बायको ललिता, मुलगा महेंद्र, सून मीना आणि जितेंद्र
हे सर्वजण एका पाठोपाठ एक थांबले. जितेंद्र पुरोहिताच्या त्या भक्ताच्या जोगत्याच्या बोलण्याकडे लक्ष देऊन त्यांना म्हणत होता, तिथे थांबायला नको, नको ते संकट येईल. तरी सुद्धा त्यांनी ऐकलं नाही. ते चौघेही जण थांबले. नामदेवने छबिना सुरू झाल्यानंतर छबिनाच्या मागच्या बाजूला आपल्या घरच्या लोकांना समाविष्ट करायचं ठरवलं. परंतु नामदेवची बायको ललिता हिने छबिन्याच्या पुढच्या बाजूला असलेल्या दिवट्यांच्या सोबत चालायला सुरुवात केली. वेतोबाच्या पालखीच्या पुढे चालणारे फक्त मानाचे लोक असतात, परंतु मान नसताना सुद्धा त्या बाईने हट्ट धरून पुढे चालायचं ठरवलं. आणि तिथेच सर्वात मोठी चूक झाली, कारण पुढच्या ज्या 16 दिवट्या दिसत होत्या त्या विशिष्ट पद्धतीने येणाऱ्या लोकांच्या दिवट्या होत्या. त्या दिवट्या धरण्याचा मान हा जिवंत व्यक्तीला मुळात नव्हताच. ही गोष्ट ललिताला माहीत नव्हती आणि तिने नको ते धाडस केलं आणि त्यांच्यामध्ये समाविष्ट होण्याचा निर्णय घेतला. छबिना सुरू झाला. पर्वतावरून खालच्या बाजूला उताराने जेव्हा पालखी निघते तेव्हा त्या छबिन्याच्या पुढच्या बाजूला 4 दिवट्या सगळ्यांना दिसत होत्या, परंतु पुढच्या ज्या 16 दिवट्या होत्या त्या दिसत नव्हत्या. कोणी धरलेले हे कळत नव्हतं, फक्त उजेड मात्र दिसायचा. आणि त्यातच 17वी दिवटी धरायचं काम ललिताने केलं. हे मात्र कोणाच्या लक्षात आलं नाही. परंतु जेव्हा जोगतीन संख्या ओळखली तेव्हा तो म्हणाला, 17वे दिवटी दिसत आहे, आतापर्यंत कधी दिसली नाही. नको त्या गोष्टीला कशाला हजेरी लावली. नामा तुझी बायको कुठे आहे? तेव्हा नामाच्या लक्षात येईना. नामदेव पाहू लागला. तेव्हा त्याचा मुलगा म्हणाला, आई तर इथे नाही. त्याच वेळेला जितेंद्र म्हणाला, वहिनी बघ तिकडे गेली होती. तेव्हा जोगती म्हणाला, तुझ्या बायकोने नियम मोडला आहे, असे अवस्यापोटी नको त्या ठिकाणी गेली आहे. छबिन्यामध्ये कुटुंब सहभागी होऊन इथपर्यंत ठीक आहे, परंतु छबिन्याच्या पुढच्या दिवट्याचा मान फक्त मेलेल्या सैतानांना आहे. जे सैतानजी भूत वेतोबाचे भक्त आहेत त्यांनाच मान आहे. तो मान तुझ्या बायकोने घेण्याचा प्रयत्न केला आहे. याची शिक्षा तिला भोगावीच लागेल. पहाटेचे 4 वाजल्यानंतर तुझी बायको तेथून जेव्हा परत येईल तेव्हा तुझ्या लक्षात येईल की नेमकं काय घडलं आहे ते. नामदेव घाबरला होता. त्याने जोगतीला विचारलं, यातून वाचण्यासाठी काय करावे लागेल? तेव्हा जोगती म्हणाला, अगोदर तुझ्या बायकोला तर परत येऊ दे. मग नामदेव, त्याचा मुलगा, त्याचा भाऊ वाट पाहत बसले. त्याची सून सुद्धा वाट पाहत बसली. जेव्हा छबिना प्रदक्षिणा घालून परत आला तेव्हा 16च्या 16 दिवट्या दिसत होत्या, परंतु 17वी दिवटी दिसणारी जी धरली होती ती नामदेवाची बायको मात्र दिसत नव्हती. दिवस उजाडला तेव्हा नामदेवची बायको प्रदक्षिणेच्या वाटेवरती एका झाडाच्या खाली बेशुद्ध अवस्थेत पडलेली दिसली. ललिताला बेशुद्ध अवस्थेत पाहिल्यानंतर बाकीच्या लोकांनी तिला उचलून घेतलं आणि घराकडे नेलं. जोगती जाताना बजावून गेला, तुझ्या बायकोला रात्री या ठिकाणी घेऊन ये बर का. नामदेव म्हणाला, होय होय घेऊन येतो. पण तो मंदिरात आणायला विसरला आणि त्यानंतरच खरा घात झाला. घात झाला म्हणजे काय? तेव्हा शरद म्हणाला, त्याच्या बायकोला रात्री वेतोबाच्या मंदिरात न्यायचं होतं, परंतु त्यांनी तिची अवस्था पाहून मंदिरात नेलंच नाही. ती शुद्धीवर आलीच नव्हती. साधेसुधे उपाय आणि साध्या पद्धतीने बरे होऊन जाईल असं समजून घरातच ठेवलं. नामदेव मात्र बाहेर बाजेवर झोपला होता. त्याचा मुलगा, सून आणि त्याचा भाऊ घराच्या आतमध्ये झोपलेले होते. नामदेव जेव्हा पहाटे 4:30च्या सुमारास उठला तेव्हा त्याने दरवाजा वाजवून दार उघडण्यासाठी आवाज दिला. ललिता ललिता म्हणून हाक मारली, पण त्याच्या बायकोने काही केल्या दरवाजाच उघडला नाही. किती वेळ झाला तरी घरातील कोणी व्यक्ती उत्तर देत नाही म्हटल्यानंतर त्याने मागच्या खिडकीतून आत पाहिलं तर एक भयानक दृश्य त्याच्या नजरेसमोर आलं. पूर्ण अंधारामध्ये आपल्या घराच्या वरच्या अँगलला उलटं टांगून घरातल्या लोकांना अडकवलेलं पाहिलं. तो ओरडू लागला, हे काय केलंस तू? तेव्हा ललिता त्याच्याकडे वेगळ्याच नजरेने पाहत बोलू लागली, रात्री निवेद दाखवायचा होता. वेतोबाच्या मंदिरामध्ये मला नेलंच नाही. मग वेतोबा इथेच आला. 3 जणांचा निवेद दाखवला आहे. छबिन्याचा मान हवा होता ना मला, मग त्याचा नियम पूर्ण करायला नको का? हे म्हटल्यानंतर नामदेवच्या लक्षात येईना की बायकोने काय केलंय. तो म्हणाला,
उघड दरवाजा, उघड. मग दरवाजा उघडण्यासाठी ती पुढे आली. दरवाजा उघडला तर आतमध्ये प्रत्येकाच्या नरडीवरती सुरी चालवून जीव घेतलेला होता आणि खाली परत येत रगत साठवलेलं होतं. तेव्हा नामदेव घाबरून ओरडू लागला. बायकोचा अवतार पाहून त्याच्या लक्षात येईना तिने असं का केलं असावं. आता मात्र काय करावं ते कळना. तो तेथून थेट पळत पळत मंदिराच्या दिशेने आला. त्याला माहीत होतं आपल्याला जोगतीने बोलावलं होतं. आपण त्या ठिकाणी गेलो नाही. रात्रीच्याला बोलावलेलं असताना आपण का गेलो नाही या गोष्टीच त्याच्या मनामध्ये सारखं घुमत होतं. शेवटी तो मंदिराजवळ पोहोचला. जोगती पूजेची तयारी करून होता. शेवटी अशी परिस्थिती झाली की जोगतीने त्याला विचारलं, एवढ्या पहाटे का आला आहेस? तेव्हा त्याने सांगितलं की माझ्या बायकोला तुम्ही रात्री घेऊन या म्हटला होता, परंतु मी आणलं नाही. तेव्हा जोगती म्हणाला, काय झालं? हा प्रकार नेमका काय झाला? तेव्हा नामदेवनं घरातील आपला मुलगा, त्याची बायको आणि स्वतःचा भाऊ जितेंद्र याचं उलटं टांगलेलं शरीर आणि त्यांचा घेतलेला जीव याबाबत सगळं काही सांगितलं. जोगती मोठ्याने ओरडला, अरे तिला एकटी कशाला सोडून आलास? तेव्हा नामदेव म्हणाला, तिची अवस्था बघवत नाही. तेव्हा जोगती म्हणाला, तुझी बायको सुद्धा आता राहणार नाही. छबिन्याचा मान घेण्याचा प्रयत्न केला ना, मग ड्युटी धरल्यानंतर काय होतं ते तुला सांगून सुद्धा तू ते केलंस. आता बघ काय परिस्थिती झाली आहे ती. आता पुढे काय होईल असं त्यांना विचारलं. तेव्हा जोगत्याने सांगितलं, पुढे काय? तुझ्या बायकोचा जीव गेला असेल. दिवस उजडायच्या आत तुझ्या बायकोचा जीव जाणार. तू जर त्या ठिकाणी असतास तर तुझा सुद्धा जीव गेला असता. आता येथून अजिबात हालू नको. नामदेवला हे सगळं काही खोटंच वाटलं. परंतु जेव्हा दिवस उजाडला तेव्हा तो जोगत्याबरोबर आपल्या घराकडे निघून गेला. तिथे पाहिलं तर त्याच्या बायकोने सुद्धा स्वतःचे मुंडकं कापलेलं होतं. ते पाहिल्यानंतर जोगती म्हणाला, ज्या गोष्टीसाठी तुम्ही हव्यास धरून त्या गोष्टीमध्ये पडलात ती गोष्ट नियमाने व्हायला होती. पहिल्या वर्षी छबिन्याच्या मागं जायचं, दुसऱ्या वर्षी छबिन्यामध्ये पालखीचा मान घ्यायचा आणि मग तिसऱ्या वर्षी वेतोबाच्या कृपेने एक ड्युटी जेव्हा कमी दिसते तेव्हा ती ड्युटी घेऊन स्वतः पुढे जायचं. हा नियम आहे. परंतु सरळ सरळ तिसऱ्या वर्षीचा मान म्हणजे ड्युटीचाच मान तुझ्या बायकोने घ्यायचा प्रयत्न केला आणि इथेच सगळं काही चुकलं. ज्या सैतानाचा मान आहे त्यानेच तुझ्या बायकोला घेरलं. ज्या सैतानाचा मान आहे त्याने तुझ्या बायकोला घेऊन शेवटी केलं काय माहीत आहे का? त्याने स्वतःच्या मुक्तीसाठी तुझ्या घरातील 4ही लोकांचा जीव दिला. तुझी बायकोसुद्धा रक्ताच्या थारोळ्यात पडली. मी तिला सांगत होतो की तू आवर्जून तिला मंदिरामध्ये घेऊन ये, परंतु तू आणलं नाहीस. आणि बघ काय झालं ते. नामदेव म्हणाला, माझ्या बायकोच्या चुकीमुळे सगळ्यांचा जीव गेला. मी मात्र वाचलो. काय केल्यामुळे हे सगळं काही थांबेल? तेव्हा जोगती म्हणाला, तुला सर्वात अगोदर छबिन्याच्या मागे समाविष्ट व्हावे लागेल. नंतर छबिन्यामध्ये खांदा द्यायचा आणि नंतर ड्युटी धरण्याचा मान तू स्वतः घ्यायचा. 3 वर्षानंतर त्याच वाटेवरती तुझ्या बायकोचा प्रेतात्मा तुला गाठ पडेल आणि त्यावेळेला तो मुक्त झालेला असेल आणि तिच्या पाठोपाठ यांचा जीव घेतलेला आहे ते तुझ्या घरातील 3ही व्यक्ती तुला दिसतील. तुझ्या घरच्या लोकांना मुक्ती देण्याच्या दृष्टिकोनातून तुला हे सर्व काही करावं लागेल. जोगत्याचं बोलणं ऐकल्यानंतर नामदेव त्या गोष्टीला तयार झाला. आपण केलेल्या चुकीमुळे किती मोठं दुःख भोगावं लागतं हे नामदेवच्या घटनेतून आमच्या लक्षात आलेलं होतं. मी शरदकडे पाहत म्हणालो, मग नामदेव मुक्त झाला का नाही? त्याची बायको मुक्त झाली का नाही? तेव्हा शरद म्हणाला, आज आपल्याला जिथे जायचंय ना छबिन्यासाठी, त्या ठिकाणी नामदेवचा 3रा मान त्याला मिळणार आहे. 2 वर्ष त्याने हे कृत्य केलं. आता 3रं राहिलेलं वर्ष आहे ते आज पूर्ण होणार आहे. नामदेवच्या नशिबात ड्युटीचा मान आहे. तो ड्युटीचा मान प्राप्त करून तो त्याच्या बायकोला भेटेल, त्याच्या मुलाला भेटेल, त्याच्या भावाला भेटेल आणि मग सगळ्यांना मुक्ती मिळेल. तोपर्यंत तशाच पद्धतीने ते भरकटत राहणार आहेत. या सर्व कथानकाला ऐकून आम्ही म्हणालो, आपण त्या छबिन्याला जायलाच नको. त्यावेळेला शरद म्हणाला, का जायला नको? तुम्हाला मी म्हणतो की कुठली गोष्ट नियमात केली तर ती योग्य असते, पण मनातील हव्यास माणसाला वाईट कृत्य करायला भाग पाडतो आणि अगदी त्याच्या बायकोच्या बाबतीत तेच घडत होतं. तुम्हाला जर ते पाहायचं असेल तर तुम्ही आज जाऊ शकता.
पण मनामध्ये कोणताही हव्यास धरून जाऊ नका. अखेर जायचं ठरलेलं होतं. मग नेमकं करायचं तरी काय? एका पाठोपाठ एक आम्ही सर्व मित्रपरिवार त्या दिशेने जाण्यासाठी निघालो. शरद माझ्याकडे पाहत म्हणाला, भीमा, सगळ्यात पुढे जो व्यक्ती असेल तो नामदेव असेल. लोक म्हणतात की नामदेवच्या पाया जर पडल्या तर आपल्याला सुद्धा भविष्यात दिवट्याचा मान प्राप्त होऊ शकतो. यावेळेला आपला पहिला वर्ष असल्यामुळे केवळ छबिना धरायचा मान मिळेल, छबिन्यामध्ये समाविष्ट व्हायचा मान मिळेल. तेव्हा आम्ही म्हणालो, नाही मिळाला तरी चालेल, पण असं वाईट कृत्य घडायला नको. आमच्या सर्वांच्या बाबतीत एक साम्य होतं. आम्ही सर्व मित्र एकदा निर्णय घेतला की त्या गोष्टीवरती ठाम काम करत होतो आणि अगदी तसंच झालं. आम्ही सर्वजण नामदेवचं 3रं वर्ष आहे म्हणून त्याच्यासोबत छबिन्यात समाविष्ट झालो. 12 नंतर छबिना यायला सुरुवात झाली. आम्हाला प्रत्यक्ष पाहायचं होतं की छबिन्यातून जो काही प्रकार घडतो तो खरंच घडत आहे का. नामदेव भक्ताच्या त्या जोगत्याच्या पाया पडून छबिन्यामध्ये समाविष्ट झाला. आम्ही त्याच्या पाठीमागे छबिन्यात मागे उभारलेलो होतो. नामदेवने पहिल्यांदा पालखीला खांदा दिला आणि त्यानंतर समोरच्या 4 मानाच्या दिवट्या दिसल्यानंतर तो हळूहळू पालखीचा मान दुसऱ्या व्यक्तीच्या खांद्यावर देण्यासाठी हात करू लागला. त्यावेळेला मात्र कोण पुढे जाणार हा प्रश्न पडला. जोगती शरदकडे पाहत म्हणाला, लेकरा जा पुढे, दुसरं कोण पुढे जात नाही. मग शरद पुढे गेला. शरदने पहिल्याच वर्षी छबिन्याला खांदा दिला. ती गोष्ट आम्ही पाहिल्यानंतर मात्र आम्ही हादरून गेलो. जोगती म्हणाला, मानाने मिळालेली गोष्ट स्वीकारली तर देव प्रसन्न होतो. वेतोबाच्या यात्रेमध्ये वेतोबाच्या छबिन्यामध्ये जे घडणार ते योग्यच घडणार. घाबरून जाऊ नका. तुम्हाला काय वाटतं? नामदेवच्या घरातील घटना परत घडेल? अजिबात नाही. हव्यास जिथे आहे तिथे नाश आहे. जोगतीचं बोलणं ऐकल्यानंतर आम्ही त्या ठिकाणाहून सरळ छबिना जसा पुढे जाईल तसं पाठीमागून निघालेलो होतो. पालखी दिमाखात चालली होती. 4 दिवट्यानंतर बरोबर समोर नामदेव गेल्यानंतर त्या ठिकाणी एक दिवटी कमी दिसू लागली. त्याच्या हातात दिवटी दिली आणि जोगत्यानं त्याला पुढे पाठवलं. काही अंतर गेल्यानंतर मध्यरात्रीचे 2 वाजून गेलेले असताना नामदेव झाडाखाली उभारलेला दिसला. त्याच्या हातात दिवटी होती. शरद पालखी घेऊन पुढे निघून गेला. आता मात्र आमचं लक्ष नामदेवकडे जाऊ लागलं. नामदेवच्या घरातील एका पाठोपाठ एक 3घेही जण झाडाच्या खालच्या बाजूला दिसले. ज्या झाडाखाली नामदेवची बायको बाधित झाली होती ते झाड होतं. नामदेव त्या ठिकाणी उभारला. हातातील दिवटी त्याच्या उजेडात पाहिलेले त्याच्या घरातील लोक यांचे दृश्य आमच्या नजरेसमोर येऊ लागलं. जोगती सुद्धा त्या ठिकाणी थांबला. जोगती नामदेवकडे पाहत म्हणाला, दे, त्यांच्या हातात दिवटी दे. प्रत्येकाच्या हातात दिवटी जर दिली तर ते यातून मुक्त होतील. काळवंडलेल्या डोळ्याने दिसणारे प्रेतकळा असलेले त्यांच्या घरातील सर्व लोक आम्हाला भयभीत करणारे वाटत होते. आम्ही त्या ठिकाणीच थांबलो होतो. जोगती आम्हाला म्हणाला, आता पुढे जाऊ नका. छबिना पुढे गेला होता. त्या ठिकाणी त्याच वेळेला नामदेवने आपल्या बायकोच्या हातात दिवटी दिली, त्यानंतर मुलाच्या हातात आणि त्यानंतर सुनेच्या हातात आणि शेवटी त्याच्या भावाच्या हातात दिवटीचा मान मिळाल्यानंतर प्रत्येकाचा आत्मा छबिन्याच्या पुढे जात होता. छबिन्याच्या पुढे जाऊन तो आपली हजेरी लावून परत येत होता. जी एक दिवटी कमी होती ती दिवटी नामदेवने आपल्या घरातल्या प्रत्येक प्रेतात्म्याच्या हातात दिली आणि प्रत्येकाला प्रदक्षिणेचा मान मिळवून दिला. त्याच्या बायकोने ज्या हाडळ शक्तीची दिवटी, ज्या सैतानीची दिवटी हातात धरली होती आणि ज्यामुळे तिचा जीव, घरातील लोकांचा जीव गेला होता, ती प्रत्यक्ष समोर उभारलेली होती. जोगती म्हणाला, आता या व्यक्तीला त्याच्या कुटुंबासह त्याच्या घरातल्या लोकांसह मुक्ती देण्याचं काम कर. हे सगळं काही ऐकल्यानंतर आम्हाला समजना की जोगती त्या प्रेतात्म्याला तसं का म्हणत आहे. तेव्हा देवाचा पुजारी असून सुद्धा तो समोर असलेल्या प्रेतात्म्याला असं बोलत आहे म्हटल्यानंतर आम्ही त्याला विचारायचं ठरवलं. नामदेवच्या घरातील प्रत्येक व्यक्तीला मुक्ती देण्याच्या दृष्टिकोनांना त्या शक्तीने काम पूर्ण केलं. आम्ही तिथून छबिन्याचा उत्सव पूर्ण झाला म्हणून परत मंदिराच्या दिशेने आलो. मंदिराच्या दिशेने आल्यानंतर नामदेव आमच्या समवेत होता. जोगती आमच्या समोर बसलेला होता. शरद आणि माझ्यासोबत असलेले सर्वच्या सर्वजण
मित्रपरिवारांनी त्या ठिकाणी बसून त्या जोगत्याशी चर्चा करू लागलो. तुम्ही एका प्रेतात्म्याला कसं काय आवाहन करू शकता आणि बोलू शकता की त्याच्या घरातील लोकांना मुक्ती दे म्हणून? तेव्हा जोगती बोलू लागला. तो म्हणाला, छबिना म्हणजे काय आहे माहीत आहे का? त्याचे सगळे नियम माहीत आहेत का? तेव्हा आम्ही म्हणालो, नाही. माझ्याकडे पाहत जोगती म्हणाला, छबिना एक उत्सव आहे, ज्या उत्सवामध्ये भूत, प्रेत, पिशाच, हाडळ, शंकीन, डाकीन या सर्वजण समाविष्ट होतात. 16 जातीचे 16 प्रेत समोर उभारलेले असतात आणि ते मान देण्याचा कार्यक्रम करतात आणि त्यामध्ये वेतवाच्या पालखीला दिवट्या दाखवण्याचा मान त्यांना प्राप्त असतो. तो मान प्राप्त होण्यासाठी समोरच्या 4 व्यक्तींना अगोदर गावातर्फे मान दिला जातो आणि त्यानंतर त्या 16 दिवट्या दिसायला सुरुवात होते. त्या सर्वच्या सर्व दिवट्या म्हणजे वेतोबाच्या पालखीला उपस्थित असणारे 16 भूतगणाचे प्रकार असतात. त्यांच्या समवेत 16वी जी असते ती हाडळ असते आणि तिच्यानंतर कोणालाही उभारण्याचा मान नाही. नामदेवाच्या बायकोने 17वी दिवटी हातात धरून तिच्या बरोबरीने उभा राहण्याचा प्रयत्न केला. मग त्या गोष्टीचा राग धरून तिनं तिचं शरीर धारण केलं आणि दिवटीची संख्या 17 वरून छबिना समतेवेळी 16 केली. तिला त्या झाडाखाली तिथेच तिनं लागीर केली. तिला झपाटलं आणि ती स्वतःहून नामदेवच्या घरी गेली. आम्ही सर्वजण हा प्रकार ऐकत होतो. शरद म्हणाला, म्हणजे नामदेवच्या घरी गेलेली त्याची बायको नव्हती तर? तेव्हा जोगती म्हणाला, त्याची बायकोच्या शरीरामध्ये असणारी ती हाडळ होती. तिने सर्वात अगोदर आपल्या पोटच्या दोन्ही मुलांचा जीव द्यायला भाग पाडलं. मुलगा आणि सून यांचा जीव गेल्यानंतर मग त्याच्या भावाचा सुद्धा जीव घेतला. मध्यरात्रीनंतर घेतला. मी त्यावेळेला नामदेवला सांगितलं होतं, तुझ्या बायकोला मंदिरात घेऊन ये, परंतु त्याने आणलंच नाही. आणि त्या रात्री तिने वेतोबाला रक्ताचा अभिषेक म्हणून, नैवेद्याचा अभिषेक म्हणून स्वतःचा सुद्धा मुंडकं कापून टाकलं. ते तिने स्वतःचे मुंडकं स्वतः कापलंच नव्हतं, त्या तिच्या शरीरातल्या हाडळ असलेल्या 16व्या मानाच्या स्त्रीने ते कापलेलं होतं. आणि त्यानंतर त्याच्या घरातील एकही व्यक्ती जिवंत राहिले नाही. छबिन्याचा मान मिळाल्यानंतर, छबिन्यामध्ये आपल्याला जायला मिळाल्यानंतर प्रचंड धनप्राप्ती होते. या गोष्टीचा हव्यास मनात धरून त्याच्या बायकोने जी चूक केली होती ती त्यांच्या घराण्याच्या मुळावर उठली आणि अखेर नामदेवचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं. तेव्हा मी म्हणालो, नामदेवच्या घरातले जे व्यक्ती मृत्युमुखी पडले होते ते अजूनही तसेच होते का? तेव्हा जोगती म्हणाला, होय. जेव्हा छबिना निघतो तेव्हा त्याच्या बाजूला त्या झाडाखाली ते सर्वच्या सर्वजण तिथे वाट पाहत बसलेले असतात. त्यांना कोणीतरी दिवटी हातात देईल या इच्छेने ते बसलेले असतात, कारण त्यांचा मृत्यू त्या गोष्टीमुळेच झालेला होता. मग त्यामुळे तुम्ही नामदेवला सांगितलं का, दिवटीचा मान तू घे आणि त्यानंतर ती दिवटी तुझ्या घरातल्या लोकांच्या हातात दे? तेव्हा जोगती म्हणाला, होय. त्यामुळेच मी सांगितलं. आज नामदेवाचं संपूर्ण कुटुंब मुक्त झालं. नामदेव मात्र एकटाच या ठिकाणी राहिला. तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, नामदेवला छबिन्याला खांदा देण्याचा मान कायमस्वरूपी मिळालेला आहे. तेव्हा माझा मित्र शरद म्हणाला, एवढं सगळं करून त्यांना प्राप्त काय झालं? तेव्हा जोगती म्हणाला, आयुष्यामध्ये चूक केल्यानंतर जेव्हा माणसाचा मृत्यू होतो तेव्हा त्याला पिशाच जन्म प्राप्त होतो. परंतु या पिशाच जन्मातून मुक्ती मिळण्यासाठी कित्येक वर्ष वाट पाहावी लागते. परंतु नामदेवनं स्वतः पुन्हा छबिन्यामध्ये भाग घेऊन शेवटच्या घटकेला आपल्या घरातील प्रत्येकाला मुक्ती मिळवून देण्यासाठी दिवटी हातात धरली आणि आपल्या घरातील लोकांना मुक्ती मिळवून देणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. त्याच्यापेक्षा पैसा अडका काय महत्त्वाचा? मी त्यावेळेला जोगतीकडे पाहत म्हणालो, मी तर ऐकलं आहे की ज्याला दिवटीचा मान मिळतो, जो छबिन्यामध्ये जातो, त्याला कितीतरी पिढ्या बसून खायला मिळेल एवढी संपत्ती प्राप्त होते. हे खरं आहे. ज्या वेळेला 16 दिवट्या आपलं काम पूर्ण करतात आणि छबिना घेऊन मंदिराच्या अगदी जवळ येतात, ज्या ठिकाणी त्यांनी यात्रा सुरू केली आहे तिथे येतात, तेव्हा हातात धरलेल्या प्रत्येक दिवटीमध्ये अग्नी जो असतो तो शांत होतो आणि त्या दिवटीच्या प्रत्येक भागामध्ये मूठमूठभर सोनं नाणं प्राप्त होतं आणि जे लोक छबिन्यामध्ये आहेत त्यातील प्रत्येकाला त्याचा प्रसाद प्राप्त होतो. ती वेतोबासाठी दिलेली बिदागी त्या पिशाच्य शक्तींनी आणलेली असते. मग या यात्रेमध्ये समाविष्ट असणाऱ्या आम्हाला सुद्धा तो मान मिळायला हवा.
तेव्हा जोगती म्हणाला, 3रं वर्ष जेव्हा पूर्ण होईल तेव्हा यात्रा जिथे संपेल तिथे तुम्हाला तो धनाचा भाग प्राप्त होईल. पण लक्षात ठेवा, मनामध्ये हव्यास ठेवून जर पुढे काही चुकीचं केलं तर मग मात्र खूप अवघड होऊन बसेल. तुमच्या घरातील 4 व्यक्तींचा जीव 100% जाऊ शकतो. म्हणून देवापुढे, ईश्वरापुढे, अगदी सैतानाचा जो देव आहे त्या वेतोबापुढे सुद्धा हव्यास काहीच कामाचा नाही. आम्ही सर्वजण मित्र जोगतीसमोर आणि त्या नामदेवासमोर उभा राहून हात जोडून म्हणालो, पहिल्या वर्षाचा मान तर मिळाला, परंतु आता तुम्हाला सर्वांना खरं म्हणून सांगतो, केवळ कुतूहल म्हणून. ही गोष्ट आम्ही पूर्ण करण्यासाठी इथे आलो. शरदने जी घटना सांगितली ती घटना ऐकल्यानंतर आमच्या मनामध्ये आता कोणत्याही पद्धतीचा हव्यास, धनप्राप्ती किंवा सोनं नाणं प्राप्त करावं म्हणून अशी कोणती घटना आमच्या मनामध्ये राहिलेली नाही. ज्या गोष्टीमुळे माणसाच्या कुटुंबाचा नाश होतो ती गोष्ट आपल्याला नकोच आहे. देवाच्या इच्छेने जे प्राप्त होईल ते प्राप्त होईल. वेतोबाच्या यात्रेला या सर्व गोष्टीतून ही माहिती मिळाली, हीच सगळ्यात मोठी गोष्ट आहे. छबिना, दिवट्या, त्या दिवट्यांचा मान आणि त्यानंतर मिळणारा सोन्या नाण्याचा भाग इथेच लक लाभो. तुम्ही आम्हाला हे सर्व काही सांगून आम्हाला यापासून सावध केलं, त्यातच आम्हाला समाधान वाटत आहे. तेव्हा जोगती म्हणाला, पोरांनो, तुम्हाला ही गोष्ट साधी वाटली काय? पहिल्या वर्षी जो छबिण्यात आला आहे त्याला 3रं वर्ष पूर्ण करावंच लागतं बरं का. आता मात्र आम्ही चांगलेच हादरून गेलेलो होतो, कारण आम्हाला पुन्हा एकदा राहिलेले 2 वर्ष तर का होईना छबिण्यामध्ये यावं लागणार होतं.